सचिन अहिर यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र। अहिर यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये उपसभापती पदासाठी अर्ज दाखल। 8 दिवसात शिंदेंचा ठाकरेंना दुसरा मोठा धक्का। आमदार सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी ठाकरेंची सेना विधान परिषद सभापतींना पत्र देणार। कारवाई संदर्भात ठाकरे सेनेनं कायदेशीर सल्ला घेतल्याची सूत्रांची माहिती। जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा आत्मचिंतन करा। मवियाच्या काळामध्ये फडणवीसांविरोधात षडयंत्र रचलं, आता पुतना मावशीचं प्रेम उतू चाललंय। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन फडणवीस आहे। भाजप उपऱ्यांना डोक्यावर बसवतंय। कुणी आलं गेलं तरी फरक पडत नाही। सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेत पक्षप्रवेशानंतर आदित्य ठाकरेंचा निशाणा। खरं ऑपरेशन अजून बाकी आहे। आदित्य ठाकरे वगळून सर्व आमदार शिवसेनेत येणार। मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। चेंबूरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर मोठं झाड कोसळलं। 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू तर 4 विद्यार्थी जखमी। बसमध्ये एकूण 13 जण असल्याची माहिती। चेंबूरमधील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। घटनेतील जखमी मुलांची प्रकृती धोक्याबाहेर, आवश्यक ती सर्व मदत करण्याच्याही सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। चेंबूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। सर्व झाडांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते। झाड काढण्यासंदर्भात पत्र दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। पत्रावर लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। महापौर रितू तावडे यांचा इशारा। पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट केलं जातं, मात्र हे झाड कसं कोसळलं या संदर्भात माहिती घेतली जाईल। भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत या संदर्भात सूचना। चेंबूरमधील घटनेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाष्य। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरूच। 4 बंगला भाईंदरमध्ये झाड कोसळून वाहनाचं मोठे नुकसान। कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 18हून अधिक झाडं उन्मळून पडल्याची घटना। वाहतुकीवरही मोठा परिणाम। राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार। मुंबई ठाण्यासह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, तर पालघर, पुणे, नागपूरसह 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे मुंबईतील वाहतुकीवर परिणाम। कमी दृश्यमानतेमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली। मुंबईसह उपनगरात पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा। जळगावसह अमरावतीमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा। बाजारपेठा, रस्ते पाण्याखाली, घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत। नेरूळ जोईनगर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड। पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल बंद, तर मध्य रेल्वेचा संपूर्ण वेळापत्रक हे 10 ते 15 मिनिटं उशिरानं। 2 वर्षांपूर्वी नापास झाल्याच्या रागातून माजी विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकू हल्ला। गंभीर शिक्षकावरती घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। दाखला देण्याच्या कारणावरून झाला होता वाद। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका। अमेरिकेमध्ये जन्मणाऱ्या परदेशी मुलांचं नागरिकत्व बाधित राहणार। जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्याशी पंतप्रधान मोदींचा फोनवरून संवाद। पश्चिम आशियातील घडामोडींविषयी माहिती घेतली। सर्व प्रश्नांचा तोडगा संवाद आणि राजनैतिक मार्गानेच निघायला हवा, भारताची भूमिका।